मुकाबला प्रारंभिक ओवर रोशन पेडनेकर गेंदबाजी के लिए आते हुए। पहली गेंद बहुत बेहतरीन गेंद, डिफेंसिव स्ट्रोक लिया इस गेंद पर, हालांकि थोड़ा सा पिच था, फिर भी दूसरी गेंद लेकर अच्छी गेंद, बेहतरीन स्ट्रोक, गेंद जाने पॉइंट बाउंड लाइन के बाहर। 4 रनों के लिए आज के दिन का पहला चौवा आता हुआ। हुई 4 रनों के लिए बाउंड लाइन के बाहर, लगातार दूसरा चौवा आता हुआ। इस मर्तबा ओवर पिच गेंद मिली, ड्राइव किया इस गेंद को ऑफिशियली ओवर द डीप एक्स्ट्रा कवर फॉर 4 रन। रन संख्या 8 रन। फील्ड में हल्की सी तब्दीली होती हुई, 2 मात्र खिलाड़ी 30 सर्कल के बाहर। मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर, एक डीप मिड ऑन पर, दूसरा लॉन्ग ऑफ पर, 2 बेहतरीन स्ट्रोक वैभव के बल्ले से आते हुए। अच्छी गेंद, बेहतरीन स्ट्रोक, फिर एक बार, लेकिन वहां खिलाड़ी मौजूद है, मात्र 1 रन पर संतोष करेंगे और इसके साथ रन संख्या पहुंची है 9 रनों पर। पहली ओवर की 4 गेंदों की समाप्ति के बाद और पहली मर्तबा स्ट्राइक संभालते हुए मिस्टर देवानंद। 2 बेहतरीन, एक स्क्वायर कट का और दूसरा ड्राइव का, दोनों बहुत खूबसूरत स्ट्रोक देखने को मिले इस मैंडेटरी पावर प्ले ओवर में। अच्छी गेंद, ठीक तरह से एलिवेशन नहीं मिला, 1 रन की गुंजाइश है यहां। आसानी के साथ 1 रन पूरा करते हुए इस 1 रन के बदौलत रन संख्या पहली बार दोहरी रन संख्या में 10 रन स्कोर बोर्ड पर चढ़ते हुए। इस ओवर की आखिरी गेंद, रोशन पेडनेकर एक खूबसूरत गेंदबाजी, लेकिन 2 खराब गेंदे, उसका पूरा फायदा वैभव ने उठाया था। फिर एक बार बड़े स्ट्रोक की कोशिश, शरीर पर टकराती हुई ये गेंद, बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए पहले ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंचती हुई 10 रन बिना कोई विकेट। हेलो, बहुत बेहतरीन शुरुआत है। आपण सर्वजण जे आडनाव, हिंदू आडनाव लावतोय, हिंद आडनाव लावण्यासाठी ज्यानं आपल्याला सर्वांना जिवंत ठेवलं, शत्रूंपासून खऱ्या अर्थानं हिंदूंचं रक्षण करणारा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड कार्तिक गाते होय, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, जाणता राजा असं ज्यांचं वर्णन केलं जातं, शिवछत्रपतींच्या चरणी आजच्या अंतिम दिवसामध्ये नतमस्तक। नए गेंदबाज जाते हुए बीच में कार्तिक, उनके सामने खेलने के लिए देवानंद, नॉस्ट अगेंड पर वैभव, और अब थोड़ी सी फील्ड फैलाई गई है। डीप मिड विकेट, मिड ऑन, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आत। देवानंद स्ट्राइक पर आते हुए दूसरे ओवर की पहली गेंद लेकर कार्तिक गेंद की तरफ अपने आप को ले गए थे, इसी कारण अंपायर के मन में संदेह कि यह गेंद वाइड नहीं है। ईश्वरजी भगत सबसे यशस्वी कप्तान विजय केरवड़ा टीम के। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, पॉइंट की तरफ 1 रन लेने की कोशिश, तो हल्की सी फंबलिंग, मिसफील्ड, जिसका पूरा फायदा मिला। 1 रन के साथ रन संख्या पहुंची स्मॉलेस्ट नेल्सन पर, 11 रन स्कोर बोर्ड पर चढ़ते हुए।
खराब गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधा हाथ में मार बैठे और ये फिर एक बार ड्रॉप, हल्की सी पम्बलिंग। ये अमित थे, सीधी गेंद गई थी उनके हाथ में, अपिश स्क्वायर डाइव थी। जीवनदान मिलता हुआ रोशन को, वैभव को। अच्छी गेंद, फिर एक बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से वन बाउंस, खिलाड़ी नीचे आते हुए एक ही रन पर संतोष करेंगे देवानंद। पहली बार रन संख्या पहुंची 13 रनों पर। रेगेसर का आगमन यहां होता हुआ। अजय भाई बहुत तहे दिल से आपका स्वागत है। ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, खेलने लायक नहीं ऐसा अंपायर का मानना। इसका मतलब आईसीसी रूल के तहत नॉट प्लेएबल फॉर द बैट्समैन, इट इज कॉल्ड वाइड। अतिरिक्त रन के साथ रन संख्या पहुंची 14 रनों पर। अच्छी गेंद, फिर एक बार आउटसाइड द ऑफ स्टंप, स्टीयर किया इस गेंद को पॉइंट की तरफ। हालांकि वहां के खिलाड़ी को लगातार गेंद चेस कर रही है और लगातार उनसे फम्बलिंग होती हुई रन संख्या 15 पर पहुंचती हुई दूसरा ओवर मुकम्मल है। 6 ओवर का मुकाबला, क्वार्टर फाइनल का आखिरी मुकाबला, आज के दिन का पहला मुकाबला। खराब गेंद, अच्छा स्ट्रोक है ये, डिस्कर लेग बॉल लाइन की तरफ गेंद जाती हुई। देखना है गेंद, शायद 4 रनों का इशारा हमारे तरफ अंपायर का आता हुआ और ये 4 रन, रन संख्या पहुंची 19 रनों पर। मेरे साथ स्कोरर मंदार जी तुलस्कर यहां उपस्थित होते हुए एक बहुत बेहतरीन चौवा देखने को मिला। डीप स्क्वायर लेग बॉल लाइन की तरफ गेंद जाती हुई। एक बार लग रहा था कि गेंद रुक जाएगी, लेकिन उसके बावजूद गेंद बाउंड लाइन को लांघती हुई डीप स्क्वायर लेग बॉल लाइन के बाहर 4 रनों के लिए। मैच की तरफ वापस चलते हैं। गेंदबाज गुरु प्रसाद आते हुए तीसरे ओवर डालने के लिए आते हैं। 6 ओवर का मुकाबला, एक मैंडेटरी पावर प्ले और उसके बाद 2 के 5 के बीच बैट्समैन चॉइस पावर प्ले रहेगा। और वैभव बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए तीसरे ओवर की पहली गेंद, अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद हल्की सी नीचे रही। बड़ा स्ट्रोक लेना चाहते थे बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। रन संख्या 19 पर रुकी हुई तीसरे ओवर की पहली गेंद की समाप्ति के बाद। इस पारी में एकमात्र ऐसी बात अच्छी है कि इस पारी में अब तक कोई विकेट नहीं गया। यह सबसे मजबूत शुरुआत कही जानी चाहिए। हालांकि रन रेट उतना अच्छा नहीं है, इसके बावजूद अच्छी पारी कहूंगा। अच्छा स्ट्रोक, गेंद जा रहे लॉन्ग ऑन पर, जब तक फील्ड होती है 1 रन देने का आसान मौका। इस 1 रन के बदौलत रन संख्या 20 पर पहुंचती हुई तीसरे ओवर की 2 गेंदों की समाप्ति के बाद 20 रन, यह स्कोर। 6 ओवर का मुकाबला, लगभग 70-75 रन करना चाहेगी अपोजिट टीम। उसी की तरफ जाने की टीम चाहेगी कि इस गेंद को 50 तक अपोजिट टीम को रोके। फिर एक बार अच्छा स्ट्रोक, 1 रन निश्चित रूप से दूसरे की गुंजाइश शायद होगी। देखना है वह हल्की सी फम्बलिंग, और जब भी हल्की सी फम्बलिंग होती है और ये मेरे ख्याल से अंपायर का इशारा थर्ड अंपायर की तरफ कि ये पहुंचे या नहीं, वैभव ये देखना पड़ेगा। राजू सर असं आहे का? आले आले। आउट का इशारा अंपायर का हमारी तरफ से आता हुआ तो पहला विकेट जाता हुआ वैभव के रूप में, रन आउट के रूप में पहला विकेट डगआउट में वापस आता हुआ। आणि सर्व खेळाडूंना सूचना आहे, फलंदाज बाहेर यायच्या आत
दुसरा फलंदाजांना आतमध्ये जायचा आहे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी असा नियम या स्पर्धेच्या दरम्यान ठेवण्यात आलेला है। पहला विकेट वापस आता हुआ तीसरे ओवर की इस तीसरी गेंद पर देवानंद स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर गए हैं। अभी अभी गए बल्लेबाज दाजी। आजकल सभी दाजी की धूम है, दाजी नाइक है। 21 पर पहुंचता हुआ स्कोर। गेंद कैच की संभावना थी लेकिन ड्रॉप, और यहां रन भी बन सकता था। और जी के साथ ये दूसरा ड्रॉप आज के दिन का सिद्धेश्वर बॉयज के तरफ से। पॉइंट पर एक कैच छोड़ा गया, उसके बाद ये विकेट कीपर ने कैच छोड़ा, तो अब तक गेंद हाथ में बैठ नहीं रही। आज का पहला मुकाबला, ये थोड़ा सा वार्म अप जरूरी होता है हर एक प्लेयर के लिए। सिद्धेश्वर 2024 की ट्रॉफी का विजेता। लोअर फुल टॉस, बहुत खूबसूरत गेंद थी ये, डीप होती जाती हुई जैसे तैसे इस गेंद को अपने बल्ले पर लिया, 1 रन अर्जित किया। फाइन लेग पर जब तक फील्ड होती 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची है 22 रनों पर। इस ओवर के आखिरी गेंद शेष है, निर्धारित 6 ओवर का मुकाबला। सुमित, आपसे विनती है आप हमारे साथ जुड़ जाइए। अच्छी गेंद, इस गेंद को हल्के से स्टीयर किया, जब तक फील्ड की जाती कवर पर 1 रन देने का आसान मौका। रन संख्या पहुंची 23 रनों पर। ओवर की समाप्ति हुई, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 रन। और अगले 3 ओवर्स के लिए आपके साथ जुड़ने आ रहे हैं सुमित कलसेकर। धन्यवाद। तीन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 23 धावा या धावफलकावर 1 गडी बाद। आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस बॅटिंगच्या पॉवर प्लेचा इशारा आलाय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील हिंदीचा पहाडी आवाज। सन्माननीय श्री काका सावंत सर आजच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सांघिक धावसंख्या 23 धावा या धावफलकावर टॉस विजयी झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय सकाळच्या 17 दरम्यान श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाचा आणि तो निर्णय यशस्वी करण्यासाठी गोलंदाजी देखील कसोशीचा प्रयत्न पाहायला मिळतोय। चौथ्या षटकाची सुरुवात असेल, सेकंड स्पेल गोलंदाजी मार्गवरती रोशन पेडणेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिल्या स्पेल दरम्यान 10 धावा खर्च केला, थोडंसं महागडं स्पेल कारण ते पॉवर प्लेचं षटक होतं। 10 धावा खर्च केला या स्पेल दरम्यान। बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर, मिड विकेट डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑन देखील ऑन साईडला आणि त्याचबरोबर ऑफ साईडला लॉंग ऑफ पाहायला मिळतोय। डीपमध्ये स्ट्राईक एंडवरती असेल दाजी, पहिला चेंडू फेस करेल, पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका, सर्वजनक फटका खेळ अलॉंग दी कार्पेटचा वाईडिश लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक त्यांना डीपमध्ये थोडंसं फंबलिंग, कारण डान्सिंग क्षेत्र आणि त्याचमुळे फंबलिंग पाहायला मिळाला। दुहेरी धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर 25 धावा। यावेळी आडव्या बॅटने फटका, मिस टायमिंग जरूर झाला शॉट, मिड विकेटला चेंडूचा प्रवास, रनआउटची देखील संधी उद्भवली, परंतु पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आरोंदा क्रिकेट संघाने। वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, 2 झेल सोडण्यात आले, त्यानंतर आता रनआउटची देखील संधी होती आणि ती देखील संधी गमावण्यात आली। क्रिकेटमध्ये गोलंदाजचा पाठीराखा असतो क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून ज्यावेळी चुकी होते त्यावेळी गोलंदाजाचं मन देखील दुखावलं जातं, आत्मविश्वास देखील थोडासा ढासळला जातो, कारण अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असतो संघाचा प्रमुख गोलंदाज। परंतु जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे, त्याचमुळे या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा, 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 26 धावा। यावेळी इनसाइड आउटचा फटका, शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाज हिट विकेट होतोय। बॅट यष्ट्यांना ब्रश करते आणि फलंदाज माघारी परतेल। देवानंद दुसरा धक्का बसतोय। वीर हनुमान खानियाळे दोडमार क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 26 धावा या धावफलकावर 2 गडी बाद।
या मंडळाचे सर्व सन्माननीय संदीप मालवणकर यांचं विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जॉनी फर्नांडिस झेल खाली सेफ हँड झेल. फलंदाज साईशाला माघारी परतावं लागेल. गोलदंडकचा शिकार बनतोय. तिसरा धक्का यावेळी दोडामार क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. विनंती असेल संदीप मालवणकर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी आजच्या दिवसामध्ये. यूट्यूबवरती देखील सकाळचा चहा नाश्ता करून ते देखील घरबसल्या आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर तवडे गावातील आणखी एक मराठीचा गोड आवाज समालोचक रोशन गावडे हे देखील उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती आपण देखील आमचा कॉमेंट बॉक्स जॉईन करा कारण त्यांचा देखील आपण आवाज ऐकूया या स्पर्धेदरम्यान. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. ज्या स्पर्धेची लोकप्रियता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरली, ज्या स्पर्धेची चर्चा होती त्या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. प्रेक्षकांमध्ये सर्पमित्र आडेलीमधील सन्मानशील मातोंडकर हे देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील हार्दिक सन्मान्य दीपक दुतोंडकर हे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल सन्मान्य पाडगावकर काकांना आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बॅटची इनारच लागत असताना चेंडू निघाला. शॉट फाईल निघाला. 1 धाव मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 27 धावा या धावपलकावर. साईश माघारे परतल्या 0 या धावसंख्येवर. पहिला चेंडू तो फेस करत असताना आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला कमालीचं झेल. जॉनी फर्नांडिस याचं विकेट मिळवलं. या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकादरम्यान गोलंदाज रोशन पेडणेकर याने महत्त्वपूर्ण षटक आणि या महत्त्वपूर्ण षटकादरम्यान भेदक मारा देखील पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने फटका. वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक तेरात गुरुप्रसाद पाहायला मिळाले. स्क्रीनवरती कोणती धाव नसेल. अंतिम चेंडूवरती निर्धाव चेंडू या धावपलकावरती भेदक षटक निरुत्तर करणारे हे षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं समाप्त झालं. फक्त 4 धावा खर्च झाल्या या षटकादरम्यान. एक विकेट देखील मिळाली. रोशन पेडणेकर या गोलंदाजाला 2 स्पेल फेकले. 14 धावा खर्च करत असताना एक विकेट रोशन पेडणेकर यांच्या खात्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या 3 गडी बाद या धावपलकावर 27 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावपलकावर. बॅटिंगच्या पॉवर प्लेचं षटक श्री सिद्धेश्वर बॉयज आरुंदा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळालं. रोशन पेडणेकर याचा भेदक मारा. त्यानंतर 5व्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गावर गुरुप्रसाद पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका परंतु चेंडू जाईल. शॉट फाईल लेगला. घोषांकित क्षेत्रात मिळेल 1 धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धावने सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. गोकुळदास याच्या बॅटमधून 1 धाव निघाली. स्ट्रायकी एंडवरती यावेळी दाजी पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकी एंडला गोकुळदास ही जोडी मैदानात आणि या जोडीला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 6 षटकाचा सामना. समोरचा बलाढ्य संघ आणि त्या बलाढ्य संघासमोर तुम्हाला 6 षटकादरम्यान 60-65 धावा धावपलकावरती बनवणं खूप महत्त्वाचं असेल. कारण अतिमहत्त्व हा सामना. उपांत्य फेरीची ही लढत. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. दाजीच्या बॅटमधून पुल झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी दमदार षटकार दाजी याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. गोल्डन स्पॉटवरती चेंडू फेकला परंतु अतिरिक्त उंची मिळाली या चेंडूला आणि त्यावरती पुलचा बहारदार फटका. 34 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकी एंडवरती दाजी हा बॅटर. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा सन्मान दिला. सिले पॉइंटला चेंडूचा प्रवास. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती एकेरी धावने सांघिक धावसंख्या 35 धावा या धावपलकावर. षटकार हॅट्रिकसाठी सन्मान्य महेश नाईक यांच्याकडून 2 कळींना पुरस्कृत होत आहेत.
आजच्या दिवसामध्ये 35 धावा धावपलकावर सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी गोकुलदास स्ट्राईक एंडवरती. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका मिड विकेटला खेळायचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. रोशन पेडणेकर झेल खाली, सेफ हँड झेल. फलंदाज गोकुळदास माघारी परतेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका निघाला मिड विकेटला. डीप मिड विकेटला कमालीचं झेल. रोशन पेडणेकर या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चौथा धक्का बसतो. यावेळी दोडामार्ग क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 35 धावा या धावपलकावर. षटक सुरू आहे आणि त्याचमुळे हा प्रयत्न देखील थोडासा असफल ठरतोय. मिस टायमिंग फटका मिड विकेटला कमालीचं झेल. क्षेत्ररक्षक रोशन पेडणेकर याच्या माध्यमातून आणि त्यानंतर नवीन फलंदाज दाखल झाला. स्ट्राईक एंडवरती बाळा पाहायला मिळतोय. यावेळी इनसाइड आउटचा फटका, अपिश कव्हर खेळाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला झाला. डीप स्वीपर करून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल एक्स्ट्रा कव्हरपर्यंत फील्ड करण्यासाठी तोपर्यंत मेल 1 धाव्या चेंडूवर. सिंगलने सांघिक धावसंख्या 36 धावा या धावपलकावर. स्ट्राईकी एंडवरती यावेळी दाजी बलवान हा दाजी स्ट्राईकी एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट चेंडू, सन्मानजनक फटका. हे चांगलं क्रिकेट दाजी याच्याकडून, त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद देखील आहे, परंतु चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. खराब चेंडूवरती मोठे फटके देखील खेळले जातात. हे सेन्सिबल क्रिकेट, हे खेळणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे क्षमता ताकद देखील आहे, परंतु त्याचा वापर योग्य क्षणी करणं खूप महत्त्वाचं असतं. सिंगल धावेने सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावरती. आजच्या दिवसामध्ये समालोचन कक्षात देखील समालोचकांची मांदिळी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक देखील आज या स्पर्धेला जोडले जात आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान स्वागत होते पुष्पगुच्छ देऊन, गुलाब पुष्प देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती मुरारी मित्रमंडळाचे सर्वांस सन्माननीय संदीप मालवणकर यांचं विनंती असेल त्यांना आपण स्थानापन्न व्हायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा या धावपलकावर. आयुष असेल अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती. आयुष गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतो. अंतिम षटकादरम्यान डेथ ओव्हरमध्ये आज समालोचकांची देखील मांदी आहे, ज्यामध्ये काका सावंत सर, त्याचबरोबर मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर हे देखील जोडले जातील आजच्या या अंतिम दिवशी या स्पर्धेसाठी. अंतिम षटक असेल पहिल्या इनिंग दरम्यान. दाजी स्ट्रायकी एंडवरती पहिला चेंडू फेस करेल. 37 धावा या धावपलकावरती. इथून जर 15-20 धावा बनल्या एक चांगलं फायटिंग टोटल सकाळच्या 17 दरम्यान बनेल या सामन्यादरम्यान. आणि तो प्रयत्न देखील असेल दाजी या बॅटरचा, कारण आक्रमण करेल प्रत्येक चेंडूवरती आता, कारण अंतिम षटक मार्गक्रमणावरती. पहिला चेंडूचा परफेक्ट यॉर्कर फेकला. ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु चारही मुंड्या चित करणारा हा चेंडू. परफेक्ट यॉर्कर. पहिला चेंडू निशब्द करणारा फलंदाज दाजी याला. निर्धाव चेंडू धावपलकावर. आयुष गोलंदाजी मार्गवरती. युवा गोलंदाज संघाच्या कर्णधाराला विश्वास दाखवला. महत्त्वपूर्ण षटक डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकी एंडवरती दाजी असेल. यावेळी डाडी गोल. परफेक्ट यॉर्कर. स्लॉक करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, चेंडू देखील मिस केलाय. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. दाजी या बॅटरला क्लीन बॉल केलं जाते. गोलंदाज आयुष्याच्या माध्यमातून विकेट नंबर 5. बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावर.
5 गडी बाद सांघिक धावसंख्या 37 धावा धावपलकावर. शेवटचं षटक वाटलं होतं आक्रमण दाजी करेल, परंतु दाजी या बॅटरला रोखण्यात आले. गोलंदाज आयुष्याच्या माध्यमातून युवा गोलंदाज, अनुभव कमी आहे, प्रेशर देखील आहे, कारण अंतिम षटक फेकतोय. परंतु संघाच्या कर्णधाराने जो माझ्यावरती विश्वास दाखवला, तो विश्वास साध्य ठरवण्यासाठी सर्व परी प्रयत्न मैदानात करेल. हाच इरादा पाहायला मिळतो या गोलंदाजा आणि तो देखील सफल झाला. विकेट मिळवली, प्राइस विकेट. मैदानात टाकी एंडवरती प्रज्वल पाहायला मिळतोय. यावेळी इनसाइड आउटचा फटका, मिस टायमिंग झाला. शॉर्ट कव्हरला झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप मैदानात झाले. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल मिळाली प्रज्वल या बॅटरला. सिंगलने सांघिक धावसंख्या 38 धावा धावपलकावर. आतापर्यंतचं हे तिसरं झेल सोडण्यात आले श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाकडून. गोलंदाजीने भेदक गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षणाने थोडंसं निराश केलं. आज 3 झेल सोडण्यात आले, रनआउट देखील सोडण्यात आले. स्ट्राईक एंडवरती असेल यावेळी बाळा. शॉर्ट चेंडू, परंतु वेगात गतीने फेकला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाळाचा, परंतु हा देखील चेंडू निर्धावने गेला. प्रयत्न अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या धावपलकावर 38 धावा. पहिलं अंतिम षटक आपण पाहतोय. पहिला स्पेल आयुष्या गोलंदाजचा आणि या पहिल्या स्पेल दरम्यान दमदार गोलंदाजी देखील. एक विकेट मिळवली, प्राइस विकेट. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय. याही चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डावा पाय देखील पुढे काढण्यात आला मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु हा देखील प्रयत्न ठरेल असफल. निर्धाव चेंडू सलगचा दुसरा. आयुष्याचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद ही गोलंदाजी. 1 धाव खर्च करतो या डेथ ओव्हरमध्ये. दबाव असणारा हे षटक आणि या दबावामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील. तुमच्याकडे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न करावे लागतील. अंतरिम चेंडू या षटकातील या इनिंग दरम्यान देखील. यावेळी फटका आडव्या बॅटने खेळला, मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. फेकी नॉन स्ट्राईक एंडला आली. फेकी थोडीशी विलंबाने चुकीच्या एंडला. 2 धावा मिळतील अंतिम चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 40 धावा धावपलकावर. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. उपांत्य फेरीची ही महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय. एका बाजूने श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाच्या संघाने टॉस विजयी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संध्याकाळच्या सत्रादरम्यान संघाच्या कर्णधाराने जो गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, तोच विश्वास साध्य देखील ठरवण्यात आलाय. या पहिल्या डावात 40 या धावसंख्येवरती रोखण्यात आले प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ. वीर हनुमान खानियाळे दोडामार क्रिकेट संघाला 41 धावांचं असेल लक्ष्य. या दुसऱ्या डावामध्ये आरोंदा क्रिकेट संघासमोर 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहण्या औत्सुक्याचं असेल. दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेत दाखल होते दोडामार क्रिकेट संघ. कालच्या दिवसामध्ये देखील चांगले क्रिकेट खेळ. हा संघ 41 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील या सामन्यादरम्यान हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल असेल कॉमेंट बॉक्समध्ये जोडले जातील. सन्माननीय श्री काका सावंत सर. बक्षिसांची खैरात होते. श्रेय एंटरप्राइजेस प्रोप्रायटर संकेत सावंत यांच्याकडून 2 लिटरचं स्प्राईटची बॉटल या स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामनावीरासाठी प्रायोजित केलेले आहे. श्रेय एंटरप्राइजेस प्रोप्रायटर संकेत सावंत. कुछ पलों में फिर एक बार जुड़ जाते हैं. बड़ी बड़ी हस्तियां इस टूर्नामेंट के लिए यहाँ उपस्थित सभी का तहे दिल से स्वागत. कुछ ही पलों में जीत का लक्ष्य मात्र 41 रन. लो स्कोरिंग थोड़ा सा आसान पेपर जॉनी के लिए. लो स्कोरिंग मुकाबला. आज का क्वार्टर फाइनल का ये पहला मुकाबला, आज के दिन का अंतिम दिन का पहला मुकाबला शुरू होता हुआ. तीन संघाचे जे संघ सेमीफायनल्समध्ये पोहोचलेत, तिन्ही संघाचे कर्णधार आणि मालक कृपा करून पॅव्हलियनशी संपर्क साधा. पुढचे सामने ड्रॉ पद्धतीने खेळवले जातील. क्रॉस चिठ्ठ्या टाकून खेळवले जातील. कृपा करून आपल्याला विनंती आहे, उरलेल्या 3 संघाचे जे संघनायक आणि मालक आहेत त्यांना विनंती आहे
पॅवलेंशी संपर्क साधा. पपन साळगावकर, मनापासून स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण पॅवलेनमध्ये येऊन स्थानापन्न व्हा. थोडंसं प्रकृती असल्यामुळे पपन इथं खेळत नाही आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेत पपन नसणं ही खूप संघासाठी मोठी गोष्ट. एक गुणवान असं खेळाडू पपन साळगावकर इथं कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित होतोय. त्याचं मनापासून स्वागत. इकतालीस रनों का पीछा. यह आगाज है आज के दिन के पहले दिन का इस क्वार्टर फाइनल मुकाबले का. जॉनी और उनके साथ गुरुप्रसाद बल्लेबाजी के लिए मैदान में जाते हुए. लेफ्ट आर्म बल्लेबाज के रूप में जाने जाते जॉनी. प्रारंभिक ओवर वीर हनुमान खनिया दोड़ामार्ग से कौन सा गेंदबाज यहां इस्तेमाल होता है कुछ पलों में पता चल जाएगा. इस मैच के ऑफिशियल रेफरी सर किशोर भगत, सर सागर सालगांवकर और उनके साथ राजू रेगेसर यहां उपस्थित. अरुंदा गांव के सुपुत्र. जॉनी स्ट्राइक पर जा रहे हैं. नॉन स्ट्राइक एंड पर गुरुप्रसाद. एक थोड़ा सा आसान पेपर मेरे ख्याल से इस आज के पहले दिन के मुकाबले का. लेकिन सुमित, इन 4-5 दिनों में हमने देखा है कि चेज उतना आसान नहीं है इस मैदान पर. तो क्या यह आसान पेपर कठिन हो जाएगा या फिर बहुत आसानी के साथ जॉनी अपने टीम की नैया यहां पार लगाएंगे और सेमीफाइनल्स में प्रवेश करेंगे. पहला ओवर लेकर साइश गेंदबाजी के लिए आते हुए. स्ट्राइक पर जॉनी, नॉन स्ट्राइक एंड पर गुरुप्रसाद. आगाज हो चुका है आज के दिन का. अंतिम दिन, पहला मुकाबला. कुछ ही पलों में बादल सर यहां पर आ रहेंगे. पहली गेंद रिवर्स स्वीप का पहले ही गेंद पर प्रयास और सही प्रयास. 1 रन प्रदान करता हुआ और डिक्लेयर जोन में एक देखना है. कुल मिलाकर 2 रन. एक तो बादल सर इथं उपस्थित होते आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातलं आणखी एक आकर्षण 70,000चा बैल तो सुद्धा लगेचच येतोय. आजच्या दिवसाची ही 2 आकर्षणं एकाच वेळी दाखल होत आहेत या स्पर्धेदरम्यान. बादल सर, तहे दिल से आपका स्वागत. फिर एक बार मैच की तरफ वापस चलते हैं. पहली गेंद पर आए 2 रन. ये गेंद टिप्पा खाने के बाद हल्की सी ऊपर उठी. बाउंसर. 1 फॉर द ओवर का अंपायर का इशारा. एक बेहतरीन गेंद की समाप्ति. 2 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 2 पर रुकी हुई. यह गेंद अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरत गेंद थी. अच्छी गेंद, बेहतरीन स्ट्रोक और लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए गेंद. हालांकि आपिश स्ट्रोक खेला था. 30th सर्कल के खिलाड़ी को उनके सर के ऊपर से चकाया और उसके साथ एक चौवा हासिल किया. यहां गुरुप्रसाद ने अपना आगाज किया. रन संख्या एक छक्के पर पहुंचती हुई 6 रन. 41 रन टू विन. तो 41 रनों का ये पीछा और 6 ओवर का मुकाबला. कुल मिलाकर आसान. अगली गेंद लेकर. अच्छा गेंद, बहुत बेहतरीन स्ट्रोक. फिर एक बार 4 रन के लिए डीप एक्स्ट्रा के और बाउंड्री लाइन के बाहर और एक चौवा आता हुआ. आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण 70,000चा बैल इथं उपस्थित होतोय आणि त्याच्यासोबतच आपला सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, सन्माननीय, खऱ्या अर्थानं मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी भाषेला युवकांमध्ये लोकप्रिय करणारा युवक बादल चौधरी सर यांचं स्वागत केलं जात आहे. अच्छी गेंद. फिर एक बार इस गेंद को आपिश खेला. वहां खिलाड़ी तैनात और इसके साथ पहला विकेट गुरुप्रसाद के रूप में आउट होकर डगआउट में वापस आएगा. थोड़ा सा डीप स्क्वायर लेग की तरफ उछाल कर खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन बादल सर, तहे दिल से आपका स्वागत है इस टूर्नामेंट में. तहे दिल से आपका स्वागत. मोस्ट वेलकम मिस्टर बादल चौधरी. पहली विकेट नए बल्लेबाज कुशल मैदान में जाते हुए.
5 गेंदों में अब तक आए 10 रन। पावर प्ले का ये ओवर। कुशल नए बल्लेबाज खेलने के लिए तैयार। नॉस्ट गेंद पर जॉनी खेलते हुए अच्छी गेंद स्टीयर के इस गेंद को 1 रन देने का आसान मौका पैदा किया और इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंचे स्मॉलेस्ट नेल्सन पर 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अप टू 1 ओवर। 1-1 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1। ये अजीब संयोग आज के दिन के इस पहले मुकाबले में 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर उनकी प्रारंभिक बल्लेबाजी करते हुए खाने टीम के 10 रन थे। यहाँ 11 रन है, लगभग इक्वल चलता हो पहली ओवर में ये मुकाबला। लेकिन मेरे ख्याल से अभी भी मेरा मानना ये कम स्कोर है इस पहले मुकाबले में। पावर प्ले मैंडेटरी, ये बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर का अमर दरबाता हुआ और गेंदबाजी के लिए आते हुए प्रज्वल दूसरा ओवर और ये बैटिंग पावर प्ले का ओवर लिया गया है। जॉनी कुशल अच्छा स्ट्रोक है, ये कवर के ऊपर से 4 रनों के लिए बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद झंझनाता एक चौवा आता हुआ। वेरी नाइस स्ट्रोक ओवर द डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर 4 रन। सन्माननीय भाजपाचे पदाधिकारी युवा उद्योजक विशालजी परब साहेब यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्तानं 15,000 रुपयांची घसघसीत देणगी येते। मनापासून विशालजी आपलं स्वागत। युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब जी, तहे दिल से धन्यवाद। फिर एक बार ये गेंद हल्के से स्टीयर किया पॉइंट की तरफ, 1 रन देने का आसान मौका मिला। रन संख्या पहुंची है 16 रनों पर। दूसरे ओवर की 2 गेंदों की समाप्ति के बाद 41 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान पर 16 रन, यह है इस मैच का अब तक का लेखा जोखा। हमारे साथ बादल जी, सुमेध, रोशन, राजू रेगी सर, किशोर भगत सर, सागर सालगांवकर सर और पहले 2-3 दिनों के लिए नाना नाइक जैसा एक बेहतरीन बल्लेबाज विजय केरवाड़ा का। अच्छी गेंद बहुत बेहतरीन डिक्लेयर जोन की तरफ जाती हुई, 1 रन का इशारा अंपायर का अमर दरबाता हुआ। रन संख्या 17 पर पहुंचती हुई। अच्छी गेंदबाजी अब तक इस ओवर में। हालांकि पहला जो गेंद था वो थोड़ा सा ओवर पिच आउटसाइड द ऑफ स्टंप मिला। सीधे बल्ले के साथ ड्राइव किया इस गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर से। बैटिंग पावर प्ले का मात्र 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है, उसका पूरा फायदा उठाया। अच्छी गेंद फिर एक बार पिछली खेली, यहां कैच का मौका लेकिन कैच तो नहीं मिला। अच्छा थ्रो, लेकिन 1 रन आसानी के साथ पूरा होता हुआ इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची है 18 रनों पर। जॉनी ऑन स्ट्राइक। गेंदबाजी तो बहुत बेहतरीन। 6 ओवर का मुकाबला, 6 ओवर में 41 रन चाहिए थे। दूसरा ओवर मुकम्मल है, अब तक 18 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। जॉनी फर्नांडिस ऑन स्ट्राइक, टीम के कप्तान बहुत बेहतरीन खेलते हुए। अच्छी गेंद अपिश खेला, लेकिन खिलाड़ी बहुत दूर है, इसके कारण मात्र 1 रन पर संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के बदौलत रन संख्या 19 पर पहुंचती हुई और इस ओवर के आखिरी गेंद शेष रन संख्या 19 रन। सिद्धेश्वर चषक 2024 यह पहला आज के दिन का मुकाबला क्वार्टर फाइनल का। खराब गेंद थी, बहुत बेहतरीन स्ट्रोक। स्वीपर कवर की तरफ गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए और इस झंझनाते चौवे के साथ रन संख्या पहुंची है 23 रनों पर और दूसरे ओवर की समाप्ति हुई। डीजे पुत्र सन्मान्य सुरेशजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे प्रताप नाईक, अनेक मान्यवर
पाडगावकर काका सर्वांचंच मनापासून स्वागत. पाडगावकर साहेब तर गेले 4 दिवस सातत्यानं खेळाडूंना प्रोत्साहित करतायत आणि प्रत्येक संघाचे अनेक खेळाडू त्यांच्या अतिशय जवळच्या ओळखीचे. आखरी तीसरा ओवर और तीसरे ओवर का यह आगाज पंडरीनाथ गेंदबाजी के लिए आते हुए. ये गेंद अच्छी गेंद, जॉनी का बड़े स्ट्रोक लेने का प्रयास, लेकिन बल्ले गेंद का संपर्क हुआ नहीं और इस एक बेहतरीन गेंद की समाप्ति. गुडलैंड स्पॉट से ऊपर उठती हुई गेंद, फिर एक बार बेहतरीन गेंद, ठीक तरह से लपेट नहीं पाए इस गेंद को, लेकिन एक रन मिलेगा. ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं थी. अलंग द कारपेट गेंद शॉर्ट स्क्वायर लेग पर जब तक फील्ड की जाती है 1 रन देने का आसान मौका मिला. रन संख्या पहुंची है 2 दर्जन रनों पर 24 रन स्कोर बोर्ड पर चढ़ते हुए. अब उनके सामने आते हुए कुशल, अच्छी गेंद थोड़ी सी नीचे रही, विकेट के ऊपर ठीक तरह से गैदर नहीं कर पाए, लेकिन उसका पूरा फायदा नहीं उठा पाए यहां दोनों बल्लेबाज. इस गेंद पर कोई रन नहीं बना. 24 रन, 2 दर्जन रन स्कोर बोर्ड पर, 41 रनों का पीछा. इस ओवर के आखिरी 3 गेंदें शेष है तीसरे ओवर की, यानी कुल मिलाकर बेहतरीन शुरुआत है. ये चेज इज ऑन कह देने वाली है शुरुआत. आखिरी 3 गेंदें इस ओवर की. अच्छी गेंद, फिर एक बार टिप्पा खाने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली. थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, बैक ऑफ द लेन की गेंद थी. आड़े बल्ले के साथ इस गेंद को खेलना चाहते थे, बल्ले गेंद का कोई संपर्क नहीं हुआ. कुशल लगातार 2 डॉट गेंदे और उससे पहले जॉनी से 1 डॉट गेंद, यानी कुल मिलाकर इस ओवर में अब तक 3 डॉट गेंदे. शॉर्ट ओवर के क्रिकेट में डॉट गेंदों का बहुत महत्व हम सभी जानते हैं. अच्छा स्ट्रोक है ये, डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन की तरफ लुढ़कती हुई. 1 बाउंस ओवर दी रोप, देखना एम्पायर का इशारा. 1 बाउंस ओवर दी रोप फॉर 4 रन्स. व्हाट अ शॉट ओवर द डीप स्क्वायर लेग. खूबसूरत 2-3 गेंदें गंवाने के बाद एक खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला. के साथ 1 बाउंस ओवर द डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन फॉर 4 रन्स. क्या खूबसूरत ये इस ओवर की लगभग समाप्ति. आखिरी गेंद, रन संख्या पहुंची है 28 रनों पर 41 रनों का. अच्छी गेंद, लेकिन स्टेयर केस गेंद को, और इसके साथ 22 के रूप में 1 रन बल्ले से लगकर गेंद गए, और इसी के साथ 29 पर पहुंचता हुआ ये स्कोर. उसी के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद फिर से आपके साथ जुड़ने के लिए मी नेहमी ज्यांचं अतिशय उत्साहानं स्वागत करतो, कौतुक करतो. या मालवणी भाषेला क्रिकेटमध्ये ज्याने लोकप्रिय केलं, सुप्रीमो चषकापर्यंत पोहोचवलं, या महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं, बाबूजींनंतर मालवणी भाषेचं एक लाडकं आणखी एक प्रसारक म्हणून ज्यांचा उल्लेख आदरणीय बादल चौधरी सर, अनमोल कृपून. धन्यवाद काका. स्वागत आहे सर्वांचं. 41 धावांचा पाठलाग, 3 षटकांची सांगता. धावफलक होतो 29. फक्त 12 धावांची गरज. एकतर्फी चाललेला सामना श्री सिद्धेश्वर वॉरियर्स आरोंदा संघ, वीर हनुमान खानियाळे दोडामार्ग संघ. एका मोठ्या स्पर्धेच्या निमित्तानं हे 2 संघ एकमेकांच्या समोर येत आहेत. कोकण रेल्वे दोडामार्ग हे नाव बरीच वर्ष आपण क्रिकेटच्या मैदानावर ऐकलं, आणि त्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील अजून एक देखणा संघ आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. ही एक नवीन सुरुवात असेल दोडामार्गसाठी. दोडामार्गमधून सुद्धा आता व्यावसायिक संघ सुरुवात होते. पुन्हा एकदा कोकण रेल्वे दोडामार्गसाठी ज्याप्रमाणे खानोलकर बंधूंनी अनेक वर्ष दोडामार्गचा झेंडा सांभाळला, आता दोडामार्गचा एक नवीन संघ मैदानावर पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे रिलायन्स आरोंदामधील एक जुना संघ अनेक वर्ष विजय केरवाडा, सिंहगर्जना केरवाडा, प्लेबॉयज मालवण, VMC मालवण सारख्या मातब्बर संघांविरुद्ध तगडी टक्कर देणारा रिलायन्स आरोंदा संघ, आणि या रिलायन्स आरोंदाचं परंपरा जपणारा हा संघ मैदानावर श्री सिद्धेश्वर वॉरियर्स आरोंदा. 41 धावसंख्येचा पाठलाग. धावसंख्या होते ती 30. फक्त 11 धावांची गरज. 4थं षटक प्रगतीपथावर, आणि वीर हनुमान खानियाळे संघाच्या वतीने बॉलिंग मार्कवर एक वेगवान चेंडू.
जॉनी फर्नांडिस सारखा एक दर्जेदार फलंदाज स्ट्रायकर एंडवर बॅटची आतली कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने हा झेल घेणं सोपं नव्हतं, पण हे हाफ चान्स कन्वर्ट करावे लागतील फुल चान्समध्ये. कारण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण खेळतो, एक मोठी स्पर्धा, एक देखणं मैदान, एक ऐतिहासिक मैदान ज्याला म्हटलं जातं तळवडे गेट. अनेक वर्षांची प्रतीक्षा होती या मैदानावर कधी पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील, आणि तो दिवस उजाडतोय. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ धर्तीवरची सध्याच्या घडीची एक मोठी स्पर्धा. 50,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक, 30,000 रुपये द्वितीय पारितोषिक. बॉलिंग मार्कवर गोलंदाज साईश खानियाळे दोडामार्ग वीर हनुमान संघाच्या वतीने. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू, हुकचा प्रयत्न होता, बॅटची अपर एज आणि चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपच्या दिशेने. अजून एक एकेरी धावसंख्या होते 32-32 सायकरेंटच्या दिशेने. यावेळी जॉनी फर्नांडिस आणि जॉनीला साथ देताना कुशल. सागर साळगावकर आणि किशोर भगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 मातब्बर पंच मैदानावर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राजू रेगे सर. पहिल्या दिवसात आपण पाहिले होते नाना नाईक सर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकतोय काका सावंत सर, सुमेध काळसेकर सर, रोशन गावडे. पहिल्या 2 दिवसासाठी आपण आवाज ऐकला होता कृष्णा देवजी सर, नाना परब सर, रत्नदीप बांदेकर सर. आणि स्कोरिंगसाठी अचूक आकडेवारी आणि ठाम मत तुळसगावचे सुपुत्र मंदार तुळसकर. वीर हनुमान खानियाळे दोडामार्ग संघासाठी एखादा चमत्कार करावा लागेल. एक चमत्कार तुमच्यासाठी अपेक्षित असेल. 41 धावांचा पाठलाग करताना अरुंदा संघ एकेरी धावेने विजयाच्या दिशेने आणि सेमीफायनलच्या मार्गाने अतिशय दिमाखदार मार्गक्रमण करत असताना इनसाइट आउट ड्राईव्हचा फटका जॉनीच्या बॅटमधून. जॉनी फर्नांडिस सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक आघाडीचा सलामीवीर. अनेक स्पर्धा, लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, आणि सिंगल डबल्स ही ज्याची हातोटी होती, ख्याती होती. कारण गोपाळ भटासारख्या एका दर्जेदार कर्णधाराबरोबर सलामीसाठी येऊन भरभक्कम सलामी उभारण्यासाठी ज्याचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असा जॉनी फर्नांडिस. काय मान्यवर तळवडेच्या स्पर्धांतर्गत अनेक उपस्थित होतात. दानशूर व्यक्तिमत्वांचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे, सन्माननीय इथं उपस्थित होतात तात्या परब साहेब जे माजी सरपंच आहेत, त्यांचं स्वागत करायची विनंती आहे. त्याचबरोबर पुनावडा गावचे सुपुत्र सन्माननीय सुरेश जाधव साहेब यांचंही स्वागत करायची विनंती आहे. आठ धावांची गरज असताना जॉनीच्या बॅटमधून एक लॉफ्टेड शॉट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, मॅक्झिमम षटकार. डीजे धावांचा पाठलाग शेवट. एक सुंदर देखणा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून जॉनीच्या बॅटमधून. यावेळी पुढे सरसावत खेळतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पुन्हा एकदा फ्लॅट 6. सामना होतोय समाप्त आणि श्री सिद्धेश्वर वॉरियर्स अरुंदा संघ दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. वीर हनुमान खानियाळे दोडामार्ग संघ बऱ्याच लांबवर आपण केलेला प्रवास, अगदी वेळेवर आपला संघ या स्पर्धेसाठी तळवडेसारख्या या सुंदर निसर्गरम्य गावामध्ये पोहोचला. दोडामार्गसाठी एक आनंदाची बातमी. अजून एक व्यावसायिक संघ दोडामार्गमधून उदयास येतोय, ज्या संघाचं उज्ज्वल भविष्य, आणि या उज्ज्वल भविष्यासाठी वीर हनुमान खानियाळे दोडामार्ग संघ आपल्याला श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे आणि तळवडे ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतोय. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतोय आणि घेऊन जातोय सेमीफायनलच्या थरारासाठी. अगदी थोड्याच वेळात आपल्यासमोर ड्रॉ होतोय सेमीफायनलसाठी, आणि त्यानंतर क्रिकेटचा रणसंग्राम श्री सिद्धेश्वर